हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगः भवति दुःखः. जो आहार विहार यथायोग्य घेतो, कर्तव्य कर्मात यथायोग्य परिश्रम करतो, स्वप्न आणि जागृती यामध्ये समन्वय साधतो, तो योग प्राप्त करतो आणि दुःखरहित होतो. श्लोक क्रमांक 16 मध्ये भगवंत श्रींनी समत्व असायला पाहिजे असे सांगितले. येथे भगवंत श्री समत्व कसे साधावे ते सांगत आहेत. आपलं शरीर हे एक नगर आहे. आपण म्हणजे आत्मा त्यात राहतो. म्हणून आपल्याला पुरु अधिक ईश पुरुष असं म्हणतात. आपले शरीर म्हणजे एक अत्यंत गुंतागुंत असलेले सजीव यंत्र आहे. यात 7 कोटी पेशी आहेत, अब्जावधी नलिका आहेत, कित्येक हाडे आणि त्यांचे सांधे आहेत. यामधून अन्नरस वाहत असतात. या सर्वांचा समन्वय साधला गेला तर आपले आरोग्य चांगले राहते. यासाठी आपल्या जीवनाचा कार्यक्रम संतुलित असला पाहिजे. चुकून एक जरी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी आपण आजारी पडतो. शरीर प्रकृती चांगली असेल तर आणि तरच आपण कार्यक्षम राहू शकतो. यास्तव आहार यथायोग्य, समतोल आणि चौरस पाहिजे. जास्त खाणं जसं वाईट तसंच कमी खाणंही वाईटच असतं. आपल्या शरीराला पोषक आवश्यक तेवढे वेळच्या वेळी खाल्ले पाहिजे. म्हणजे आवश्यक ऊर्जा तयार होऊन आपले आरोग्य चांगले राहील. आहाराप्रमाणे विहारालाही तितकंच महत्त्व आहे. खाल्लेले पचले पाहिजे. त्यातून अन्नरस निर्माण झाले पाहिजेत. यासाठी दररोज नियमित योग नमस्कार योगासने करावी. शरीर निरोगी बळकट सुदृढ राहिले पाहिजे. चलनवलन असले तर शरीराचे सर्व अवयव कार्यक्षम राहतात. स्वतःचे आणि कुटुंबियांचे तसेच आपण राहतो त्या प्रदेशाचे पालन पोषण संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असते. यासाठी आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म केले पाहिजे. त्याचप्रमाणे समाजाचे, राष्ट्राचे, विश्वाचे आपण हिस्सा आहोत. या सर्वांचे आपण घटक आहोत. या नात्याने आपण त्यांच्यासाठी कर्म केले पाहिजे. यासाठी कर्म करताना आपण आपला तोल सुटू देता कामा नये. योग्य परंतु संतुलित कर्म केले पाहिजे. लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य धनसंपदा मिळे. वेळेच्या वेळी झोपावे उठावे, आवश्यक झोप घ्यावी, ताजेतवाने राहून कर्म करावे. अन्न झोप यांची हेळसांड करून पैशांच्या मागे लागून जीवनाचा आनंद घालवू नये. ओंकाराच्या जागृती आणि स्वप्न या 2 मात्रांपलीकडे सुषुप्ती आहे आणि त्याही पलीकडे तुरीय अवस्था आहे. तेथेच योग आहे. कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी जाऊ नये. समतोल साधावा आणि आयुष्य जगावे. भगवंत श्री कमी आणि जास्त असं दोन्ही वर्ज्य करायला सांगत आहेत. समतोल साधायचा उपदेश करत आहेत. समतोल म्हणजे काय ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे. कारण प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाची खाण्यापिण्याची, कामाची, झोपण्याची गरज निरनिराळी असते. जसजसं वय वाढत जातं तसतसं आहार विहाराची गरज बदलत जाते. याचं भान ठेवून वयोमानाप्रमाणे वेळीच आपल्या आहारात आणि विहारात योग्य तो बदल करावा. एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला अस्वस्थ, दुःखद, उदास, निरुत्साही किंवा असे काही वाटू लागले की समजावे की काहीतरी बिघाड झाला आहे, कोठेतरी कमी जास्त झाले आहे. लगेच त्यावर विचार करून आपल्या जीवनशैलीत बदल करावा. योग साध्य व्हायला सर्वात अडथळा आपलाच असतो. आपण आपल्याला सर्वसाधारण बंधनात बद्ध करतो. शरीर प्रकृती साथ देत नसली तरी आपण सक्तीने त्रास सहन करून क्लेश निर्माण करतो. त्याऐवजी आपल्याला योग्य तो दिनक्रम आचरणात आणावा. आपल्या दृष्टीने समतोल जीवनशैली जपावी. म्हणजे योग साध्य होतो. आपण दुःखरहित होतो. सुखामागून दुःख येते ते जगावे. कारण दुःखानंतर केवळ आनंद प्राप्त होतो. हरिओम. श्लोक क्रमांक 18. यदा विनियतं चित्तम आत्मनि एव अवतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यः युक्तः इति उच्यते तदा.
ज्यावेळी चित्त विशेष प्रकारे नियंत्रित होते त्यावेळी ते स्वतःमध्ये अंतरात्म्यामध्ये स्वरूपात अवस्थित होते. त्यावेळी सर्व कामनांसंबंधी निस्पृहता निर्माण होते. अशा साधकाला योगयुक्त असे म्हटले जाते. आता भगवंत श्री या 18व्या श्लोकापासून 22 श्लोकापर्यंत ध्यानयोगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाची अवस्था कशी होत जाते ते सांगत आहेत. ध्यानयोगाच्या अभ्यासाची ही लक्षणं आहेत. ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाचे चित्त विशेष प्रकारे नियंत्रित होते. ध्यानाभ्यास करताना चित्तात जे अडथळे येत असतात ते क्षीण होतात. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरत, भ्रांतिदर्शन, अलब्धभूमिकत्व, अनवस्थितत्वानी असे 9 अडथळे योगाधिराज पतंजलींनी सांगितले आहेत. तसेच ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाच्या चित्तामध्ये जे विक्षेप निर्माण होत असतात तेही क्षीण होतात. दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास प्रश्वास असे 5 विक्षेप योगाधिराज पतंजलींनी सांगितले आहेत. योगाभ्यासामुळे चित्त शुद्ध होऊ लागते. त्यावेळी हे अडथळे आणि विक्षेप क्षीण होतात. चित्त शुद्ध होते. अशा प्रकारे शुद्ध झालेले चित्त स्वरूपात अवस्थित होते. चित्त अंतरात्म्यामध्ये अवस्थित होते. चित्ताला स्फुरण येते की अंतरात्मा म्हणजे तो मीच आहे. हेच विशेष ज्ञान असते. हीच प्रज्ञा असते. हाच साक्षात्कार असतो. असे चित्त सर्व कामनांना साक्षी राहू लागते. ते इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यापासून निस्पृह होते. अशी अवस्था प्राप्त झालेल्या साधकाला योगयुक्त असे म्हटले जाते. हरिओम.